एसटीचं आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकिटात 15% सूट. मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. राज्यातील स्कूल बस मालकांची 2 जुलैपासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा. वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून मनमानी पद्धतीनं ई-चलान जारी केलं जात असल्याचा आरोप. रिझर्वेशन चार्ट आता रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी तयार होणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय. पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात अजून तोडगा नाही. हायकोर्टानं दिली 21 जुलैपर्यंत सरकारला मुदत. त्र्यंबकेश्वरला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री यांनी पोस्ट करून दिली माहिती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचा आरोप. पालक आणि विद्यार्थ्यांचा महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या. महिला आयोगाच्या 17 रिक्त पदांवर नियुक्ती. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर अखेर राज्य सरकारला जाग. एकनाथ शिंदेंची पुन्हा शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड. पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे सोपवण्याच्या ठरावाला मंजुरी. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाणांची औपचारिक घोषणा बाकी. सांगलीत आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात ख्रिस्ती समाजाचा मोर्चा. धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. कल्याणमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात ख्रिश्चन समाजाचा मोर्चा. वादग्रस्त वक्तव्य केल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्याचं आकर्षक दृश्य. मागच्या आठवड्यात पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील सवतसडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. उंचाळून फेसाळणारा धबधबा अनेकांच्या पसंतीस उतरतोय. पावसामुळे सातपुड्यातील अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित. नंदुरबारच्या वालेरी धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या बाल सुधारगृहात 9 अल्पवयीन मुलींचं फिल्मी स्टाईल पलायन. दामिनी पथकानं पाठलाग करून 7 मुलींना पकडलं. रस्ता नसल्यानं रुग्णाचा ढोलीतून प्रवास. शहापूर तालुक्यातील दापूरमाळा गावातला भयाण प्रकार. पुण्यातल्या नवले पुलावर तरुणांचा दुचाकीवरून जीवघेणा प्रवास. एका दुचाकीवरून 4 जण जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल. दुबईत एअर टॅक्सीचा प्रयोग यशस्वी. शहरांतर्गत हवाई सेवेच्या दिशेनं मोठं पाऊल. टेनिस ग्रँडस्लॅम मधील मानाची विम्बल्डन स्पर्धा आजपासून. अल्कराज हॅट्रिकसाठी सज्ज, तर जोकोविचकडून विक्रमी 25व्या जेतेपदाची अपेक्षा. हेराफेरी 3 या आगामी कॉमेडी चित्रपटावरील वाद संपला. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी स्वतः चित्रपटात परतणार असल्याची दिली माहिती. आणि यानंतर एक नजर टाकूया हेडलाईन्सवर.